दिया किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम भी वतन के काम न आहे तो जिंदगी किस काम की. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर मुखी. आज 15 ऑगस्ट निमित्त एका शहीद जवानाने आपल्या आईला लिहिलेले पत्र मी आज तुमच्या समोर सादर करत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आई बघ ना, वेळ कशी वैरीन झाली या, तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली या. घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे, इंच इंच जखमा छातीवर घेऊन. आई पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. लहानपणच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात. या बर्फावरती माझ्या डोळ्यातील अश्रू सुद्धा गोठवतात. खूपदा वाटत आई तुझ्या कुशीत येऊन निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं, पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही आणि वेळ मला सोडून मोकळ्या हाती जाणार नाही, मोकळ्या हाती जाणार नाही. आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे, रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. तुमच्यासाठी बाबा बरंच काय करायचं होतं, तुमच्या खांद्यावरचं ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं, पण पहा ना बाबा, देवानं कसा प्रघात केला, माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्या खांद्यावरती दिला. तुमच्यासाठी काय करू शकलो नाही म्हणून मरणाआधीच मारतो आहे. मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. तुमच्या सगळ्या आठवणी भैया मनामध्ये घर करून बसल्या आहेत. आताच 4 गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत. उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हेलावून गेली. मी तुझा उजवा हात आहे म्हणण्याची वेळ ही आता सरून गेली. आपल्या छोट्या छकुलीची आता तूच काळजी घेत जा, माझ्या वाटणीची राखी सुद्धा आता तूच बांधत जा. आपल्या तिघांचा लहानपणचा फोटो पाहून एकटाच जुडतो आहे. जुडता जुडता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. रक्षाबंधनाला बांधलेल्या राखीचा धागा छकुली अजून माझ्या हातात आहे. यावेळची ओवाळणी दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे. आता तू सांग छकुली, या ओवाळणीला तुला काय देऊ इथून निघून गेल्यावरती? रक्षाबंधनाला कसा येऊ? ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे. तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. माझ्यामुळे सखे तुझ्या आयुष्याचं विरान होणार आहे. माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच